शिवसेनेचे भांडूपचे आमदार अशोक पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही निवडून आलेला आहात, काय सांगाल? नाही, अतिशय आनंद होतो. भांडुपकरांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे. हे गेले 14 ते 19 या 5 वर्षामध्ये जी भांडुपमध्ये डेव्हलपमेंटची कामं केली आणि ती कामं करत असताना गार्डन असतील, मैदान असतील किंवा प्राथमिक सुविधा असेल, या साऱ्या मोठमोठ्या स्कीम ज्या बंद होत्या, कायद्याच्या चाकोळीत बंद होत्या, मी स्वतः लॉ केल्यामुळे मी कायद्याच्या चाकोळीचा अभ्यास करून त्या सभागृहामध्ये मांडून ते सोडवण्याचे मी प्रयत्न केले आणि त्यात मी यशस्वी झालो. म्हणून भांडुपमध्ये फार मोठ्या प्रमाणात SRA स्कीम चालू झाल्या आणि त्या पुढे नेऊन भांडूप झोपडपट्टी मुक्त करायचं आहे. आणि त्यासाठी मला जो आशीर्वाद दिलाय तो मी सार्थ करणार आहे. साधारणतः विशेष अधिवेशन आहे, शपथविधी होणार आहे, यानंतर हिवाळी अधिवेशन असणार आहे. पूर्णपणे मॅग्नेट तुमच्या बाजूने कशा प्रकारे प्रश्न मांडणार आहात, काय सांग? नाही, अनेक प्रश्न मी देखील मागच्या 5 वर्षात असताना अनेक प्रश्न, कोळी समाजाचे प्रश्न मांडले. मी स्वतः कोळी समाजाचे असल्याने माझी व्यवसायाने कोळी आहे, त्याच्यामुळे मी कोळी समाजाच्या समुदायातले अनेक प्रश्न मी मांडले. मी स्वतः निर्मला सीतारामन दिल्लीपर्यंत जाऊन कायद्यात बदल करून घेतला आणि त्याच माध्यमातून ज्या ज्या समस्या येतील त्या समस्या कायदेशीर बाबीत, मी स्वतः लॉ केल्यामुळे कायदेशीर बाबीत बसवायचं, सभागृहामध्ये मांडायचं आणि तो प्रश्न सकारात्मक सुटेल या माध्यमातून मी काम केलं आणि हेच काम मी भांडुपकरांसाठी करणार. साधारणतः सरकार पाहिलं तर तिहेरी सरकार आहे, तिघांचं सरकार आहे, महायुती म्हटलं तरी. काही मेसेज आहेत का भाजपकडून असेल, राष्ट्रवादीकडून असेल, शिंदेकडून? नाही, काही नाही. आणि अतिशय गुण्यागोविंदाने चालणार हे सरकार आहे. कारण मी शिंदे साहेबांना फार वर्षापासून ओळखतोय आणि एक चांगला माणूस, एक गोरगरिबांचा नेता म्हणून आमचं जे नेतृत्व करतायत, त्यामुळे कुठलंही म्हणजे वितुष्ट येणार नाही. एक गुण्यागोविंदाने महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी ही तिन्ही मंडळी हे आज इथे एकत्र आहेत आणि तो आम्हाला अभिमान आहे. निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह, वैभव पाटील, मुंबई.